तर मित्रांनो, आज आपण बूटेबल DVD ISO मेकरच्या सहाय्याने कसं बनवायची ते आपण या व्हिडिओ प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत। तर आवश्यकतेनुसार तुमच्याकडे एक DVD असली पाहिजे, जी प्लेन असली पाहिजे, म्हणजे तिच्यात कुठलाही डेटा, नवीन DVD असली पाहिजे, कुठलाही डेटा नको त्याच्यामध्ये, प्लेन DVD ज्याला आपण म्हणतो। आणि तुमच्याकडे बूटेबल फाईल जी आपण म्हणतो की विंडोजची बूटेबल बनवायची आहे, तर सपोज या ठिकाणी विंडो 8.1 ही ISO फाईल इंटरनेटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता। जर तुम्ही डाउनलोड कशी करायची विंडोज हे माहीत नसेल तर माझा आधी एक व्हिडिओ त्याच्यावरती झालेला आहे, ओरिजिनल विंडो कशी डाउनलोड करायची, तो तुम्ही बघू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, याच्यावरती राईट क्लिक करून ओपन विथ मॅजिक ISO मेकर हे एक चांगलं सॉफ्टवेअर आहे DVD बनवण्यासाठी, कारण ह्याच्यामध्ये आपण डाउनलोड केलेली फाईल बूटेबल आहे किंवा नाही याची खात्री होते। जर इथे नॉन बूटेबल असेल तर ती राईट करूनही आपली बूट होणार नाही, तर अशा वेळेस तुमची ती DVD वाया जाईल। तर सर्वात आधी खात्री करून घ्यायची की आपण डाउनलोड केलेली फाईल म्हणजे आपला विंडो बूटेबल आहे किंवा नाही। याच्यानंतर इथं आयकॉन आहे बघा, बर्न CD DVD विथ ISO, म्हणजे याच ISO वरून आपल्याला बर्न करायची आहे CD किंवा DVD, तर आपण DVD यूज करणार आहोत। या ठिकाणी टूल्समध्ये सुद्धा ऑप्शन आहे CD DVD विथ ISO, इथून ओपन करा तर हीच विंडो ओपन होईल आणि आयकॉनवरून जर तुम्ही क्लिक करून ओपन केले तरी तीच विंडो ओपन होईल। तर सर्वप्रथम आपल्या या DVD रायटरमध्ये आपण ही जी कोरी DVD आहे हिला इन्सर्ट करून घेऊया DVD रायटरमध्ये, CPUचा DVD रायटरमध्ये। त्यानंतर आपण हे जे ओपन केलं आहे बर्न CD DVD, याच्यामध्ये CD DVD इमेज फाईल, तर जी आपण इमेज फाईल जी आपण इथूनही आपण बर्न करू शकतो बघा, जशी का डिटेक्ट झाली DVD बर्न फाईल टू डिस्क, बट आपण इथून न करता आपण सॉफ्टवेअर वापरणार आहोत ज्याच्याने आपला कुठला एरर येणार नाही। तर आपली जी फाईल आहे ती आपण पेन ड्राईव्हमध्ये आहे, इथून घेणार आहोत आणि ओपन केली। त्यानंतर आपल्याला स्पीड द्यायचं आहे की किती स्पीडने ती राईट करायची आहे, तर मीडियम स्पीड आपण ठेवणार आहोत। हा मिनिमम आहे आणि हा 22,000 kbps जो स्पीड आहे तो मॅक्झिमम आहे, तर आपण 11,000 kbps स्पीड या ठिकाणी सिलेक्ट करूया। त्यानंतर फायनलाइज CD वरती क्लिक करूया आणि बर्न इट वरती क्लिक करूया। आता याची बर्निंगला सुरुवात झालेली आहे। बर्न व्हायला थोडा वेळ लागेल कारण 3.3 GBच्या आसपास तो डेटा असतो। तर मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करतो आणि पूर्ण झाला का मग तुम्हाला रिझल्ट दाखवतो। अजून 23% झालेली आहे। अशा पद्धतीने आपली DVD जी ती राईट झालेली आहे, बघू शकता या ठिकाणी। आता हिला आपण रन करून बघूया बूट होते का। हिला परत आपण DVD रायटरमध्ये टाकून कॉम्प्युटर रिस्टार्ट करूया, त्याला क्लोज करूया।
boot from DVD. Enter. तर अशा पद्धतीने आपला जो बूटेबल विंडो 8 आहे DVD ती आपली सक्सेसफुली राईड झालेली आहे, क्रिएट झालेली आहे. तर मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझा नवीन येणारा व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल तुमच्या मोबाईलवर. थँक्यू.